ठाई राही पक्षी पुढे निवांत राही पक्षी पुढे निवांत राही वैर भाव समूळ विसरली चारा चरू विसरली चारा चरू विसरली आनंद वाटू लागला त्या गोपिकांना चमत्कार दिसला गायी वाघ एका ठिकाणी येत नाही पण गायी व्याघ्र एके ठाई झाली पक्षी पुढे निवांत राहिली भगवंत वेणू वाजवायला लागले या गोपिका जाऊन पोहोचल्या आणि भगवान परमात्म्याच्या उठावरती बसलेल्या बासरीला त्या गोपिकांनी प्रश्न केला हे वेणू बघ भगवान परमात्माने तुझा उठावरती स्वीकार केला असं कोणतं पुण्य तू केलं अशी कोणती तपस्या केली की भगवंताने तुझा उठावरती स्वीकार केला त्या गोपिकांना त्या वेणूने सांगावं त्या मुरलीने सांगावं हे गोपिकांनो त्यासाठी अगोदर मला माझ्या जीवनातला मीपणा सोडावा लागला हो बासरी बनवणारे जे लोक आहेत लक्षपूर्वक आहे का बासरी बनवणारे जे लोक आहेत विशिष्ट तिथीला जर बासरी बनवली तरच तिचं माधुर्य कायम राहते नाही तर बासरीचे स्वर बिघडल्याशिवाय राहत नाही विठाला विठाला तिथी किती आहेत तिथी आहेत 15 तिथीपैकी ज्या तिथीला मी लागलेला आहे किती तिथीला लागला हो प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी इथपर्यंत लागला नाही आता पुढे 5 पासून सुरू झालंय पंच षष्टी नाही सप्त अष्टमी हो नवमी ज्या तिथीला मी लागला त्या तिथीला बासरी बनवणारे लोक बासरी बनवत नाही ज्या तिथीला मी लागलेला नाही त्याच तिथीला बासरी बनवावं लागते विठाला या वेणूने सांगितलं अगोदर मला माझं सर्वस्व सोडावं लागलं मीपणा सोडावा लागला अहंकार सोडावा लागला इष्ट मित्र परिवार नातेवाईकांना सर्वांचा मला त्याग करावा लागला भगवान परमात्माने तेव्हा माझा स्वीकार केला सोपं नाही भगवान परमात्मा स्वीकार करतात भगवत भक्ताचा पण कधी त्याच्या अंतकरणामध्ये काम क्रोध केले भर घरविते तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले भर घरविते किंवा काम क्रोध बंदीखानी तुका म्हणे दिदले दोन्ही इंद्रियाची धनी आम्ही झालो गोसावे अशा प्रमाणे भगवान परमात्माच्या त्या बासरीचा गोपिकांचा संवाद हो दशमस्कंदाच्या उत्तरार्धामध्ये वर्णन केला भगवंताच्या बासरीचा आणि गोपिकांचा संवाद पूर्ण झाल्याच्या नंतर गोपाळ त्या ठिकाणी आले देवा गाई लय लांब गेल्या होत्या ह्या गाई पण जागेवरती आल्या चला आता पुन्हा गाई चारूया आपण या गोपिकांचा नाद सोडावा जाऊ दे यांना घरी त्या गोपिका घरी जाण्याकरता निघाल्या पण एका गोपिकेला जाण्याचा रस्ता दिसत नाही हो एका गोपाळाने विचारलं काय झालं तुला घरी का जात नाही तिने एकच सांगितलं हरीने माझे हरिले चित्त भार भित्त विसरले आता कैशी जाऊ बरा हे बरा हा लौकिक आता काय करू आता मला घरी जाता येत नाही कारण त्या गोपिकांचा जो भाव झाला होता तो अगदी भोळा भाव झाला होता हो प्रपंचामध्ये सुद्धा त्यांना देव दिसत होता प्रपंचामध्ये सुद्धा देव दिसत होता त्या गोपिकांना आपुलियाचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके नाही का आपलाही म्हणा भोळा भावच आहे का नाही आपलाही भोळा भावच आहे पण आपल्या भोळ्या भावामध्ये आणि गोपिकेच्या भोळ्या भावामध्ये फार फरक आहे नाथ महाराजांनी भोळी भारूड सांगितलं एक बाई मी भोळी ग